त्याची ही थेट दृश्य पाहताय। वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। मकोका लागल्यानंतर आज केस कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। तर एसआयटी कडे आता वाल्मिक कराडची या ठिकाणी रवानगी करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड ह्याला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटी आज वाल्मिक कराडची तुरुंगातून कस्टडी घेणार आहे आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या TV9 मराठीवर पाहतोय। वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत। परळीमध्ये काल आंदोलन केलं गेलं, चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडच्या समर्थकांनी केलेला आहे। त्यातले काही जखमी सुद्धा आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला परवानगी मिळाली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। कोर्टात आता या संदर्भात काय युक्तिवाद होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एसआयटी आज कराडची या ठिकाणी कस्टडी घेणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता कराडला कोर्टात नेलं जात आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराड हा बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपी असल्याचं बोललं जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं आहे। विरोधक वारंवार वाल्मिक कराड याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करतायत। यासोबतच त्याचे समर्थक सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आक्रमक झालेले आहेत। आरोपी वाल्मिक कराड बीड हत्या खंडणी प्रकरणामध्ये इतर आरोपींसह त्याच्यावर सुद्धा आता मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। एसआयटी कराडची तुरुंगातून आज कस्टडी घेणार आहे आणि कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। तर आरोपी वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका अंतर्गत आता कारवाई सुरू आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच मोहिनी, वाल्मिक कराड यांना पोलीस आता सध्या बीडमधून घेऊन केजच्या दिशेने निघालेले आहेत। केजला गेल्याच्या नंतर सुरुवातीला वाल्मिक कराड यांना पुन्हा एकदा रुग्णालयात घेऊन जाणार आहेत। त्या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। खरं तर वाल्मिक कराड यांच्यावरती काल मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर एसआयटी कडून तपासासाठी वाल्मिक कराड यांचा ताबा घेतला जातोय आणि हा ताबा घेण्यासाठी न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना उभं केलं जात आहे आणि पुन्हा एकदा न्यायालयाकडे एसआयटीच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे आणि तपासासाठी वाल्मिक कराड यांचा ताबा घेतला जाणार आहे। यासाठीच वाल्मिक कराड यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। अगदी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वाल्मिक कराडला आज केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यासाठी एसआयटी आज कराडची तुरुंगातनं कस्टडी घेणार आहे आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून ही मागणी होत होती आणि अखेर मकोका अंतर्गत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे। मात्र त्या सगळ्या दृष्टीनं आता त्यांच्या समर्थकांमध्ये आंदोलन सुरू आहे। काल सुद्धा अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन केलंय।